नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हलिंगच्या या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे चारू आणि मी निघाली आहे कोडाई कॅनलला. चला तर मग निघूया एअरपोर्टच्या दिशेने. आता आम्ही मुंबई एअरपोर्टवर पोचलो आहोत आणि आमची फ्लाईट आहे 9:30ची, त्यामुळे आता वेटिंग आहे. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें। कृपया अपनी सीट पर आता आम्ही कोईम्बतूर एअरपोर्टवर पोचलेलो आहोत आणि 11:30 वाजले आहेत. आम्ही 9:30ची फ्लाईट पकडली होती आणि 2 तास लागलेले आहेत. छान आहे ना ही कोईम्बतूर एअरपोर्ट. रिसॉर्टमधून आम्हाला घ्यायला गाडी आली होती, जी आम्ही आधीच बुक केली होती. त्यानंतर आम्हाला 4 तासाचा प्रवास करायचा होता, म्हणून आम्ही मध्ये लंच ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला, जो 2.5 तासाचा बाकी होता. रिसॉर्टपर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला हा प्रवास करणं भाग होतं. प्रवास सुरू झालाच होता, पण मध्येच एक गडबड झाली, की इथे ट्रॅफिक जॅम झालं. कारण इथे 1 मेला ड्रायव्हर लोकांची स्ट्राईक होती आणि त्यामुळे भरपूर ट्रॅफिक जॅम झालं. आम्ही कोडाई कॅनलमध्ये आलो आहोत, घाटावर आहोत, पण इथे प्रचंड ट्रॅफिक झालेली आहे आणि त्याच ट्रॅफिकचा फायदा घेऊन मी इथं नेचरचा आनंद घेत आहे. इथे पाणी आहे, हा बघा, इतका सुंदर व्ह्यू आहे हा, खरंच खूप सुंदर. मी थोडीशी पुढे येऊन हे शूट करत आहे, कारण तिथे ट्रॅफिक आहे आणि गाड्यांचा भरपूर हॉर्नचा आवाज आहे. पण हा व्ह्यू मी मिस करू शकत नव्हते आणि या ट्रॅफिकचा फायदा घेतला आणि मी शूट करते. शेवटी रात्री 8 वाजता आम्ही या रिसॉर्टवर पोचलो. याचं नाव आहे हिल कंट्री रिसॉर्ट आणि कालच्या कलकलाटानंतर ही शांतता आम्हाला हवीहवीशी वाटत होती.
हा मी तुम्हाला रिसॉर्ट टूर देत आहे. बाहेरून तुम्हाला रिसॉर्ट मी दाखवतच आहे. हा आतून व्ह्यू आहे. हे इथे रिसेप्शन आहे. इथं आम्हाला आमच्या कीज मिळालेलं. काल रात्री 8 वाजता आम्ही इथे पोहोचलो. जिथे आम्हाला 5 वाजता पोचायचे होते, त्या ट्रॅफिकमुळे आम्ही रात्रीच्या 8 वाजता इथे पोहोचलो. आणि त्या कलकलाटानंतर जरा शांतता हवी होती. डिनर करून शांत झोप आम्ही घेतली. आणि हा समोरच पार्किंग एरिया आहे. इथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता. जे इथे जवळपासच राहतात ते आपापल्या गाड्या घेऊन इथे आले आहे. आम्ही मुंबईवरून आल्यामुळे आम्ही आमच्या फ्लाईटने आलो आणि इथूनच बुक केलेल्या गाडीने इथपर्यंत आम्हाला पोहोचवलं. आता मी तुम्हाला रूम टूर देते. तर हे आपलं कॉटेज आहे. डिलेक्स कॉटेज आपण बुक केलेलं आहे इकडे. तुम्हाला रिसॉर्ट टूर तर मी दिलेलीच आहे, पण आता ही आहे माझी रूम टूर. तर हा आहे हॉल या कॉटेजमधला. इथे त्यांनी एक छोटासा सोफा सेट दिलेला आहे. आणि हा आम्ही 4 लोकांसाठी बुक केलेला आहे, त्यामुळे इथे डायनिंग टेबल आणि 4 चेअर्स आहेत. एक छोटासा TV सेट आहे इकडे. आणि त्यांनी आपल्याला इथे किचन ओटा पण दिलेला आहे की तुम्हाला हवं तर इथे करून खाऊ पण शकतात. तर त्यासाठी त्यांनी इंडक्शन आणि काही भांडीही इथे दिलेली आहेत, पण आम्ही ती काही काढली नाही, कारण आम्ही लंच डिनर सगळं काही बाहेरच करतो. इथे ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे. फ्रीजही दिलेला आहे. तर आता आपण जाऊया मास्टर बेडरूमकडे. तर या डिलक्स कॉटेजमध्ये एक हॉल आणि 2 बेडरूम्स आहेत. तर हा आहे मास्टर बेडरूम. आणि छोटीशी बाल्कनी टाईप इथे विंडो आहे. आणि तिथून हा छानपैकी व्हॅली व्ह्यू आहे. इथे छोटंसं गाव पण आहे, त्याचा व्ह्यू आहे इकडे. मास्टर बेडरूमला इथे अटॅच टॉयलेट आहे, जे व्यवस्थित आहे की आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी इथे आहेत. त्याच्यानंतर त्यांनी इथे कॅबिनेट्स दिलेले आहेत आपल्या वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला. आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूमकडे, जो त्या साईडला आहे. आणि त्यांनी त्या बेडरूमसाठीही इथे एक कॅबिनेट दिलेला आहे. हा आहे दुसरा बेडरूम. 4 लोकांसाठी हे इनफ आहे. 4 ते 5 लोकांसाठी इथे 2 सेपरेट बेड्स मिळतात. ते तुम्ही अटॅच करू शकता, एकत्र आणू शकता. आणि हो, ते रूममध्ये इथे हवामान फार थंड आहे, त्यामुळे आपल्या फॅन ACची अजिबात गरज पडत नाही. सो तरीसुद्धा ज्यांना हवं असेल त्यांसाठी त्यांनी हा टेबल फॅन दिलेला आहे. आणि ते कंपल्सरी प्रत्येक रूममध्ये हीटर असतो, त्या रूम्समध्ये सुद्धा आहे. तर ही होती आपली ही रूम टूर. हा डिलेक्स कॉटेज आहे. इथे वेगवेगळे रूम्स अवेलेबल आहेत. आणि तुम्ही हवे तर रूम घेऊ शकतात. अगदी सिंगल म्हणजे हनीमून कपल आलेले असेल त्यांच्यासाठीही आहे सिंगल बेडवाले रूम्स. सगळ्या प्रकारची सोय आहे इकडे. आता आपण रिसॉर्टच्या बाहेर फिरायला जाणार आहोत. एक महालक्ष्मी टेम्पलला व्हिजिट करणार आहोत. हे आहे पुंबराई विलेज. आणि हा पुंबराई विलेज पॉईंट म्हणून पण प्रसिद्ध आहे. इथे लसणाची शेती केली जाते. आणि हा पुंबराई विलेजचा व्ह्यू बघण्यासाठीही लोक गाडीतून उतरून इथे शूट करतात. हा नजारा खरंच सुंदर आहे आणि इकडची शेती बघण्यासारखी आहे. हे व्ह्यू घेत आपण पुढे चाललो आहोत.
आणि हे आहे इकडचं 3000 वर्षांपूर्वीचं कार्तिकेय स्वामींचं मंदिर. इथे आतमध्ये गाभाऱ्यात शूट करायला अलाउड नव्हतं, म्हणून मी बाहेरूनच शूट करते आहे. आणि हे मंदिर 3000 वर्षांपूर्वीचं आहे असं इथे म्हटलं जातं. आता आपण महालक्ष्मी टेम्पलकडे जाऊया. आणि काही अंतरावर हे महालक्ष्मी टेम्पल आहे. इथे सुद्धा गणपतीचं मंदिर आहे आणि महालक्ष्मी मंदिर आहे, पण इथे आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे, म्हणून मी बाहेरचा नजारा शूट करते. इथे हे डोंगरावर इथे थंड हवा सुरू आहे आणि वेदर खरंच खूप छान आहे. खूप प्रसन्न वाटत आहे या आवारात, खूपच छान वाटतं आहे. पुढे गेल्यावर हा मन्नावनर लेक व्ह्यू दिसला. ड्रायव्हरने सांगितले इथे उतरा आणि मस्तपैकी शूट करा, इथे लोक शूट करतात. आम्ही पण उतरलो आणि हा नजारा कॅच केला. पुढे जाऊन मन्नावनर होता, पण त्याचा हा लांबून व्ह्यू तो सुंदर होता. बघू आता ते तो लेक कसा आहे ते. मन्नावर लेक तर पाहायचा होता. पुढचा प्रवास सुरू करायला घेतलाच आणि पावसाची सुरुवात झाली. एवढ्या जोरात पाऊस आला की सांगायला नको. प्लॅन कॅन्सल होतोय की काय असं. पण शेवटी मन्नावर लेकपर्यंत मी पोचले. या लेकपर्यंत पोचण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला, कारण या लेकला एक गेट आहे. त्या गेटपासून 500 मीटर आतमध्ये चालत आल्यावर, म्हणजे 1/2 किलोमीटर चालत आल्यावर हा मन्नावनर लेक दिसतो. पण या व्ह्यू कसं सुंदर आहे. इथे शूटिंग करण्यासारखं एरिया आहे आणि लोकांना बसण्यासाठी खूप छान व्यवस्था केली, पण पावसाने थोडासा घोटाळाच केला. छत्री घेऊन मला हे सगळं शूट करावं लागलं आणि हे शूट करताना खूपच मला त्रास झाला. आणि इथे मी एकटीच होते, त्यामुळे शूट करा आणि छत्री पकडा, पाऊसही कोसळतोय, ही सगळी गडबडच झाली इथे. परत इकडे मला दुसऱ्या साईडने सुद्धा शूट करायचे होते, पण तिथे चालत जाणं म्हणजे मुश्किलच होतं, म्हणून मी जरा आवर्तच घेतलं आणि जेवढा व्ह्यू मिळतो तेवढा कॅप्चर केला. पण हा लेक खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही वेगळ्या सीझनमध्ये आला तर तुम्हाला याचा लाभ घेता येईल. आम्ही ॲक्च्युली मेमध्ये आलो आहे, पण इथे मेमध्येच पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे बरंचसं मला काही कॅप्चर करता नाही आलं जास्त. व्ह्यू फारच सुंदर आहे इकडचा. कोडाईकॅनलमध्ये तसं बघण्यासारखं बरंच काही आहे, पण इकडच्या ट्रॅफिकमुळे त्या जागेवर पोचणं फार कठीण होतं. ट्रॅफिक जरा जास्तच आहे इथे आणि रस्ते फार अरुंद आहेत, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या पण करता आल्या नाहीत. आम्ही 4 दिवसांसाठी कोडाईकॅनलला गेलो होतो, पण 2 दिवस तर प्रवासातच गेले, त्यामुळे 2 दिवसच काही ट्रॅफिक लागल्यामुळे रस्त्यात आम्ही अडकलो. आणि तिकडचा हा झाडांमधला सूर्यास्त बघा. दुसऱ्या दिवशी आम्हाला लंच करून फटाफट तिथून निघायचे होते आणि पुढच्या ठिकाणी जायचे होते, म्हणून आम्ही पटापट लंच केला आणि तिथून निघालो. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही कोडाईकॅनलला बाय बाय करत आहोत आणि हा सुंदर व्ह्यूचा निरोप घेतो आणि आता आम्ही निघालो मुन्नारला.